बाबतीत असं होतं की त्याची आई लहानपणी त्याला शिक्षा म्हणून बाथरूम मध्ये कोंडायची, सारखी कोंडायची, आणि मग त्याला तर मोठा झाल्यानंतर भीती वाटायला लागली, बंद जागेची भीती वाटायला लागली, थिएटर मध्ये जात नाही वगैरे वगैरे. पण आता ह्या गृहस्थाचा पुढचा केस असतंय, पुढचा किस्सा असा आहे की ह्याला असं वाटतं की हे सगळं मला त्रास होतोय, डॉक्टर सांगतात काहीच नाहीये, मग मी आता दारू घ्यायला लागलो. आणि काय मस्त वाटतं दारूने, 8 तास एकदम बेस्ट जातं त्याचे. तुम्हाला मस्त वाटत असेल, त्याचे आम्ही यांचं ऐकतोय. रेड मीट डायरेक्ट इथे जातो ना, खायचंच नाही. तर मला असं तुम्हाला दोघांना विचारायचं वाटतं की व्यसनाचे दुष्परिणाम हृदयावर होतातच, काही प्रश्नच नाही, त्याच्याबद्दल थोडंसं सांगावं आमच्या हे बघा, शिक्षकांना. भीती झाली, भीती पेट्रोल आणि फायर, तसंच भीती आणि दारू त्याची पण युती असते. आणि उदासीनतामध्ये पण दारूचे आकर्षण वाढते, कारण टेम्पररी आपल्याला त्रास कमी होतो. किंवा गोळी पॉप करणं. एक लक्षात घ्यायचं, उदासीनतामध्ये दारू प्यायचं नाही, आनंदीत पण जे काय सांगायचं सांगा तुम्ही. उदासीनतामध्ये दारू प्यायचं नाही, आणि भीतीमुळे थोडं दारू घेतलं तर कमी होतं, पण त्या दारूचं प्रमाण हळूहळू वाढतो. कारण 1 पेग मध्ये तो भीती कमी होत नाही, तर 2 पेग 3 पेग, नंतर तो 6 महिन्याच्या नंतर अल्कोहोलिझमचा प्रॉब्लेम घेऊन आमच्या समोर येतो. पण आम्ही जेव्हा स्टोरीच्या मागे जातो तेव्हा कुठेतरी पॅनिक अटॅक, एन्झायटी किंवा डिप्रेशन किंवा सवय. सो कॅनबिस, गांजा, चरस, तिथे पण वाढलंय नाशिकमध्ये. चरस, गांजा किंवा कुठलाही डॉक्टर्स ब्रँडी पण वाईट आहे, आणि टीचर्स विस्की पण वाईट आहे. कुठल्या टीचर विस्की देत नाही आणि कुठल्या डॉक्टर ब्रँडी घेते. आणि कोल्ड कफ साठी ब्रँडी उपयोगी नाही. थोडंफार थंडी आहे, थोडं आपण दूध मध्ये ब्रँडी टाक. ब्रँडी पण दारू आहे. दारू बेस्ट म्हणजे का, आपल्याला काय तो घाव लागला तर इंग्लिश पिक्चर मध्ये दाखवतात ना, विस्की टाकतात, त्यासाठी चांगलं आहे. आणि त्याबरोबर मॅडमने सांगितलंय, लहान मुलांना किंवा मोठ्या मुलांना कोला, सॉफ्ट ड्रिंक्स द्यायचं नाही. सॉफ्ट ड्रिंक्स आपल्याला बाथरूम साफ करायसाठी चांगलं आहे, फर्स्ट क्लास साफ होऊन जातो बाथरूम. किंवा फर्टिलायझर साठी पण चांगलं आहे. सॉफ्ट ड्रिंक्स मुळे ब्रेन आणि बोन्स कमजोर होतो. आपल्या घरी ताक असली पाहिजे, पन्हा असली पाहिजे, आपला नॅचरल जे मॅडमने सांगितले, नॅचरल जे काही ज्यूस साठी असली पाहिजे. आणि आपल्या फ्रीज मध्ये आज जाऊन कोकोकोलाची बॉटली फेकून द्या. तुम्हाला कुठेतरी मिक्स असेल करायचं तर बाहेर जाऊन करा, मुलाला देऊ नका. शेंगदाणे ठेवा, पण शेंगदाणे कासाठी, मुलासाठी, मिक्स करायसाठी नाही. फ्रीज मधून सॉफ्ट ड्रिंक्स फेकून द्या, त्याची काय आवश्यकता नाही. मुलाला कोकोनट वॉटर किंवा आपलं जे काय आहे नॅचरल ड्रिंक्स ते अत्यंत दिलं पाहिजे. आणि दारू म्हणजे बार लगातार करायचं नाही. कारोबार पण करायचा नाही. कार मध्ये बार असतो, काही लोक कार मध्येच पितात. इकडचे नाही, मुंबईचे. इकडे कोणी काय करत नाही. नाशिकमध्ये कुंभमेला वगैरे जातो नाही, ते करत नाही. तर अल्कोहोल अँड एन्झायटी, पेट्रोल अँड फायर, एक में 3 फ्री. जसं सेलफोन मध्ये 1 में 3 फ्री असतो ना, सेलफोन घ्या 3 ऍडिक्शन घ्या. 3 म्हणजे इंटरनेट ऍडिक्शन, पोर्नोग्राफी ऍडिक्शन आणि व्हिडिओ गेम्स ऍडिक्शन. तसंच अल्कोहोल घेतलं तर 2000. आणि सायकॅट्रिस्टना चांगला फायदा आहे. तुमचं गम मध्ये आमचा दम, आम्हाला नको तो दम, हे लक्षात घ्या. एक लक्षात घ्या की नैराश्य हे दारूमुळे वाढतं, कमी होत नाही. कारण याचं साधं असं आहे की दारूमुळे मेंदूचं कार्य मंदावत जातं, आणि कार्य जेव्हा मंदावत जातं तेव्हा सेरोटोनिन नावाचं जे केमिकल मेंदूमध्ये असतं त्याची पातळी कमी व्हायला लागते, आणि ती कमी झाली की नैराश्य येतं, डिप्रेशन येतं.